मित्रांनो, मी तुम्हाला सगळ्यात पहिली कमेंट दाखवतोय. ह्याच्यामध्ये लोक काय म्हणतात बघा. इथं आहेत की अमित नावाचे एक आपले व्ह्यूअर आहेत. ते सांगतात की खरं पाहता तुषार खरात हे विकले गेलेले पत्रकार आहेत, ज्यामुळे ते जे झालं ते योग्यच झालं. मी स्वतः त्यांना गेले 1 वर्षापासून त्यांचे ऑब्झर्वेशन करत आहे. बाकी गोरे साहेबांचं म्हणाल तर खरं काय खोटं काय हे त्यांना काय माहित नाही. राहिला मुद्दा आणखीन एक शरद नावाचे आपले व्ह्यूअर आहेत, त्यांची प्रतिक्रिया सुद्धा मला महत्वाची वाटते. ते लिहित आहेत की या तुषार खरातचे आपण समर्थन करता तितक्या तो पात्रतेचा अजिबात नाही. तो कोण गोरे की काळे याच्याविषयी आम्हाला काहीच देणे घेणे नाही. या तुषार खरातच्याही विशिष्ट राजकीय भूमिका असतात आणि त्या भूमिकेतून जनतेला विचारणाऱ्या प्रश्नांची ठेवण त्याच्याशी ठरलेली असते. याला सामान्य लोकांशी कसे बोलावे, याचा उपमर्द कसा करू नये याची अजिबात अक्कल नाही. हा निव्वळ एकांगी आणि विकृत मानसिकतेने बरबटलेला पत्रकार आहे. आपण त्याने सामान्य लोकांच्या घेतलेल्या काही मुलाखती बघावा. त्यात ते लोक त्याला अनुकूल असे बोलले की त्याच्या चेहऱ्यावरती खुशी लपत नाही, आणि त्याला प्रतिकूल असे बोलले की त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडलेला असतो. आणि मग तो समोरच्याला आपल्याला हवे ते बोलावे याच्यासाठी समोरच्याला गोल 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 फिरवत राहतो आणि आपली मते इतरांवर बळजबरीने लादण्याचा प्रयत्न करतो. पत्रकारितेला लागलेला हा काळा डाग आहे.